येऊ का? जी. काय तुझं नाव? अक्षय बापूमुळे. अक्षय? बापूमुळे ते फीडबॅकसाठी आलतो. हा फीडबॅक. हा माहिती आहे ना मला. हो. अक्षय बापू मुळे. मुळे. हळू बोल, जोरात बोल. तुझं तेच लिहिलेलं आहे मी की तुझा आवाज आहे ना थोडा वाढवण्याची गरज आता आहे. 3 वेळा सांगितलं मुळे, पण मला ऐकू नाही आलं. वेळा उच्चारता येईल थोडं हे होते. हा पण काय जे हो, असेल ते आवाज मोठा करतो मी यापुढे. आवाज मोठा ठेवायचा. हो. आवाज वाढला की तुझे 5 मार्क वाढतील. किती मार्क पाहिजे इंटरव्ह्यूला पास होण्यासाठी? 25. 25 पाहिजे. हो. कितीची लीड आहे? आता 20 मार्काची लीड आहे. 20 मार्काची आहे लीड. हो. चांगली लीड आहे म्हणजे तरी आहे बऱ्यापैकी लीड. बरोबर आहे का नाही? हो. तर मग आता 25 तरी लागतील तुला. हो. मी 24 दिलेत तुला. येतं तुला लक्षात? हो. का? कारण की तुझ्यामध्ये पोटेन्शियल आहे. आता 24 पर्यंत पोहोचलाय का मला माहित नाही, पण पोटेन्शियल आहे. एक म्हणजे असा पाठ आहे ना, आपण जे असं बसताना तर हे मागं टेकवायचं म्हणजे आपलं जे मागचं आहे आणि पाठ टेकवायची नाही, असं सरळ बस सरळ. खुबा टेकवायचा, खुबा. हा कमरेच्या खाली पाठीमागे असतो ना, हो. तो टेकवायचा. तो टेकवायचा. पण पाठ अशी आहे ना टेकली नाही पाहिजे. तुझी पाठ अशी होती बघ अशी. असं स्ट्रेट बस. येतं लक्षात? हा परत उभा राहा आणि बस. हा व्हेरी गुड. आणि हे जे आहेत शोल्डर्स थोडे मागे घे. बस. शोल्डर मागे घ्यायचे. हा. वा, तुझी पोझिशन हा, अशी तू- असते. असं झालं जरा. अशी असते पोझिशन. तर असं हा म्हणजे हे असं थोडं मागं असं पडू नको पुढं. येतं तुला लक्षात? जर तसं केलंय तर ऑटोमॅटिकली तुझं चांगलं होऊ शकतंय. आणि दुसरं मी जे लिहिलेलं आहे की सिटिंग पोस्चर इम्प्रूव्ह करायचं आहे. कम्युनिकेशन मध्ये एकच गोष्ट आहे की तुला जोरात बोलायचंय. कसं बोलायचंय? जोरात. हा तुझं नाव परत सांग बरं जोरात. अक्षय बापूमुळे. हा अजून जोरात सांग. अक्षय बापूमुळे. हा हे असं असलं पाहिजे दादा. हो सर. आणि कॉन्फिडन्स जरा हे कर, लेवल वाढवा त्याची. तू आता सांगितलं काय मगाशी, CRPC 160 ते 165 दरम्यान कुठेतरी आहे असं हो. सांगितलं. म्हणजे जवळपास आला तू. पण तुला कॉन्फिडन्स नाही की किती आहे ते. त्याचं कारण असं आहे, गुन्हा दाखल करायच्या अगोदर जे आपण स्टेटमेंट घेतो त्याच्यावर आपण सह्या घेतो. त्याची तरतूद CRPC 161 मध्ये 161. हो. आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर जे आपण स्टेटमेंट घेतो ते CRPC 162 प्रमाणे घेतो. त्याच्यावर साक्षीदारांच्या सह्या घेत नाही. दोघांमधला फरक लक्षात आला? एक गुन्हा दाखल करायच्या आधी जे वेळेस असतो CRPC 161. 161 साईन हो. बिफोर रजिस्टर्ड द ऑफिस, आणि CRPC 162 विदाउट साईन स्टेटमेंट गुन्हा दाखल झाल्यानंतर. हो सर. हा लक्षात आला फरक हो, दोन्हीचा? आला. 498च्या केसमध्ये उद्या PSI झाल्यानंतर लक्षात ठेवा, 498च्या केसमध्ये इमिजिएट अरेस्ट करता येत नाही, गुन्हाही लगेच दाखल करता येत नाही. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत. 498ची तक्रार आली तर त्यांचं क्राईम ब्रँचच्या ठिकाणी, कमिशनर ऑफिसच्या ठिकाणी एक सोशल सिक्युरिटी सेल असतं, सामाजिक सुरक्षा विभाग. त्यांच्याकडे ते रिकमेंड करायचं असतं. ते दोन्ही कुटुंबाला बोलावून घेतात. तिथे पंच असतात, 5 जण असतात. पोलीस ऑफिसर, एक लेडी पोलीस ऑफिसर असते, समाजातील 3 प्रतिष्ठित नागरिक असतात, एक ॲडव्होकेट असते. त्यांचं असं पॅनल असतं. ते त्यांना बोलावून घेतात, दोन्हीला, नवरा बायकोला किंवा सासूला, यांना त्यांना त्यांचं काउन्सिलिंग करतात. काउन्सिलिंग झाल्यानंतर त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करून आपल्याकडे ते रिपोर्ट सादर करतात. आणि त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर आपण ठरवायचं की गुन्हा दाखल करायचा की नाही. जर त्यांच्या दोघांचं मिटत नसेल तर ते SS सेल जे असतो, सोशल सिक्युरिटी सेल, त्यांचं रिकमेंडेशन काय आहे त्याप्रमाणे आपण पुढे ऍक्शन घ्यायची असते. आपल्याला आता इमिजिएट बाई आली आणि आपण तिचं स्टेटमेंट घेऊन FIR रजिस्टर करता येत नाही. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत तशा अगदी, की ही प्रोसिजर पूर्ण करायची. आणि सोशल सिक्युरिटी सेलचं रिकमेंडेशन आलं असं किंवा दोघांना आम्ही काउन्सिलिंग केली, दोघांचं काय ऐकत नाही, याच्यामध्ये ऑफेन्स रजिस्टर करून पुढची ऍक्शन घ्या, असं त्यांनी रिकमेंड केल्यानंतर ऑफेन्स रजिस्टर करायचं.
ऑफेन्स रजिस्टर केल्यानंतर सुद्धा जोपर्यंत आरोपींविरुद्ध म्हणजे नवरा, दीर, सासू यांच्या विरुद्ध तुम्हाला स्ट्रॉंग एव्हिडन्स मिळत नाहीये, सबळ पुरावा प्राप्त होत नाही, तोपर्यंत त्यांना अरेस्ट करता कामा नये, अशा सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत 498 स्पेसिफिक 498 मध्ये. हम्म. हे जर तुम्ही नंतर बघा तुमच्या याच्यात कामामध्ये उपयोगी आणा हे हो सर. मी सांगितलेलं. सर शर्टाविषयी काही सुधारणा म्हणजे तब्येतीला असं हा. सर काय वाटतं तुम्हाला शर्ट? शर्ट ठीक आहे, त्याची शरीरयष्टीच तशी आहे. त्याच्यामुळे ते वाटतंय म्हणजे आपलं काय करता येणार नाही. तू फक्त याच्यामध्ये असं एक करू शकतो की इकडे जर हे जरा थोडंफार लूज थोडं- असेल तर ते काय घड्या पडणार नाही तेवढ्या. हा नाही ठीक आहे. हम्म. तर कॉटनचं घालण्याऐवजी असं वेगळं हे घेतलं. आणि हा. बसताना तुम्ही ताट बसा, अजून इथून ताट बसा. हा हे तुझं जे कसं खाली येतंय ना, तुमचं आहे ना पोट आत जात एकदम पूर्ण. आता त्याच्यात तुमचा दोष नाही, तुमची ती शरीराची ठेवण तशी आहे. पण पण हे त्याच्यात सुधारणा- इंटरव्ह्यूला तुला प्रॅक्टिस करायला लागेल. कधी इंटरव्ह्यू तुझा? 11 जुलै. 11. म्हणजे वेळ आहे बघ तुझ्याकडं. हो. हे At least असं तरी बसा. एक्झॅक्टली असं बसलं तर तुमचं तुझं कसं दिसतोय मग. तुम्ही असं नाही बसत आहे, तुम्ही असे बसताय. खाली थोडं असं होतं. तुमचा हा भाग आहे ना तो एकदम आत जातोय, बॅक जातोय, त्याच्यामुळे इम्प्रेशन डाऊन होतं. म्हणून मी तुला हे पाठीचा जो कणा आहे ना तो स्ट्रेट ठेवला पाहिजे. असं हम्म. तुम्ही काय करता, आता ताट बसल्यानंतर तरी तुमचा हा भाग आतमध्ये आहे पूर्ण इथून इथपर्यंत, हा सगळा भाग आतमध्ये. त्याच्यामुळे असा पडतोय तू आणि तो पडला ना की मग शर्ट पण वाईट दिसणार तुला. म्हणून त्या गोष्टीचं तू प्रॅक्टिस कर. आणि दुसरं मी लिहिलंय स्पीक लाऊडली करायचे, पोस्टर इम्प्रूव्ह करायचं. तुला सगळ्यात बेस्ट क्वालिटी तुझी जी आवडली म्हणजे मला तरी ती म्हणजे तुझी ऑनेस्टी, प्रामाणिकपणा जे आहे ते. जॉब का पाहिजे, अशी अशी सिच्युएशन आहे घरातली म्हणून जॉब पाहिजे. हो. बरोबर आहे का नाही? तर ते सगळं तुझं चांगलं आहे. अजून प्रॅक्टिस कर. सर जसं म्हणतायत कॉन्फिडन्स जर तू वाढवला ना मित्रा तर तुला मार्क वाढतील. कॉन्फिडन्स वाढवला तर तुझं सिटिंग पोस्चर पण बरोबर होईल. कॉन्फिडन्स जर वाढवला तर तुझं आवाजचा बोलण्याचा जो व्हॉल्यूम आहे तो पण वाढेल. आणि कॉन्फिडन्स वाढवला तर तू ठामपणे उत्तर देऊ शकशील. एक अजून एक फीडबॅक आहे, जर तुला विकनेस विचारली तर ती विकनेस टाळ बाबा सांगण्याची. मी विचार करतो मग बदलतो, मग ते पोलीस म्हणून ते चांगलं वाटणार नाही ना आपल्याला. तुला एक तर कॉन्फिडन्स जातोय, दुसरी गोष्ट तू ठामपणे सांगत नाहीये, स्टिकअप राहत नाहीये उत्तराला, तू अंदाजे सांगतोय उत्तर जी बरोबर असतात, पण ही बरोबरच आहे हे तुला माहित नाही किंवा तू सांगू शकत नाही Revision झाली नाही का? बरोबरच आहे. सर आत्ताच्या काळात नाही रिव्हिजन झाली. रिव्हिजन करून घे एकदा सगळ्या गोष्टींचे. हो. ठीक आहे, अजून जास्ती प्रिपेअर कर. आणि जर तुला झालं पॉसिबल तर दे अजून एक इंटरव्ह्यू. सर नक्की देईन. ओके, चल बेस्ट ऑफ लक. हा थँक्यू. तुझा हे घे, प्रोफाईल घे तुझी.